शीमर्स अँड वेलकम बॅक टू दी चॅनल. आता मुंबईमध्ये गणपती फेस्टिवल चालू आहे आणि सगळ्या चांगल्या मोठ्या पंडालामध्ये एकदम मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे. आणि आम्ही ह्या वर्षी असं ठरवलं आहे की ॲटलिस्ट पर डेला 5 गणपती बघायचे आणि त्याचा एक छोटासा व्हिडिओ शूट करायचा. म्हणजे जे लोक खरंच गणपती नाही बघू शकत किंवा इकडे येऊन व्हिजिट नाही करू शकत ते आपल्या कॅमेरामधून तरी त्या गणपतीचं दर्शन घेऊ शकतात. सो अराऊंड रात्रीचे 10 वाजण्याच्या सुमारास आम्ही घरून निघालो. सो द प्लॅन इज वाशी सेक्टर 29 पासून टुवर्ड्स वाशी सेक्टर 1 असं रिव्हर्स आम्ही जाणार आहोत, म्हणजे टुवर्ड्स वाशी स्टेशन. सो लेट्स सी. आपण कुठे चाललोय प्रियांश? गणपती बघायला. लेट्स गो. चलो. सो आमचा सगळ्यात पहिला गणपती जो आहे तो MGM कॉम्प्लेक्स सेक्टर 14 इथला आहे. आणि रात्री निघण्यामागचं मेजर कारण की गर्दी आपल्याला भेटत नाही आणि दुसरं म्हणजे लाइटिंग्स. Hello everyone. Today is first day of Ganpati and we have arrived to the first Ganpati we are going to visit. महाराष्ट्र मित्रमंडळ आयोजित पंढरपूरची यात्रा ही थीम आहे इथे. आपण आतमध्ये बघितलं तर तुम्हाला एकदम असं वाटेल की आपण आळंदीमध्येच आलेलो आहोत. सो एव्हरी इयर लॅक्स ऑफ डिवोटीज नोन ॲज वारकरी walk barefoot for days to reach Pandharpur. This mandal beautifully recreated that divine journey, capturing the spiritual energy and culture. The idol of Lord Ganesh here is styled with the symbolic reference to Lord Vitthal. The entire work is very defined and very well presented. With our heart full of devotion and eyes still mesmerized by the journey of Pandharpur, let's move ahead to explore the next Ganpati Mandal on our Vashi Darshan. So we have arrived to our next Ganpati. जय महाराष्ट्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मराठा भवन सेक्टर 14-15 वाशी. आता सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कशी झाली तर लॉंग एगो पीपल यूज टू सेलिब्रेट गणपती ॲट होम व्हेरी क्वाइटली. इन 1893 लोकमान्य तिलक अवर ग्रेट फ्रीडम फायटर स्टार्टेड सार्वजनिक गणेशोत्सव इन पुणे. नेक्स्ट वी आर गोईंग टुवर्ड्स वाशी डेपो आणि तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून आपण लेफ्टला वळलो की इथे एक मोठं पंडाल लागलेलं आहे. आणि जर तुम्ही आजूबाजूला असाल तर इथे नक्की व्हिजिट करा. दिस इज गणराय वाशीचा राजा नवी मुंबईचा आणि यांची थीम आहे सेव्ह वाईल्ड लाईफ. This is our third Ganpati and we have arrived. तुम्ही नोटीस केलंच असेल की बाहेर मोठे 6 हत्ती उभे केलेले आहेत आणि हा सेट बाहेरूनच एकदम एक्साइटिंग वाटतो. तर चला आतमध्ये जाऊयात आपण. चला आपण गुहेत जाऊयात. तर आतमध्ये एंट्री केल्यास तुम्हाला एकदम छान असं ग्रीन वातावरण दिसतं. वरती तुम्हाला मंकी बसलेला दिसेल. थोडंसं अधूनमधून त्यांनी लाईव्ह ॲनिमेशन ठेवलेलं आहे तर ते बघायला एकदम छान वाटतं. इथे तुम्हाला वेगवेगळे वाईल्ड ॲनिमल्स दिसतील. इथे तुम्ही बघू शकता आपले नागोबा आहेत, खाली एक टायगर बसलेले आहेत, एलिफंट आहेत, सम मुवेबल ऑब्जेक्ट. तर आणि निऑन लाईट्समध्ये तर ते एकदम छान दिसतं, म्हणजे इट फील्स लाईक अ रिअल वन. माझ्याबरोबर इव्हन 11:30 वाजताच्या सुमाराससुद्धा बऱ्यापैकी लोक होती. सो गर्दी नाही असं नाही म्हणू शकत, पण त्यातल्या त्यात कमी गर्दी आहे. तर इथे पक्षी आहेत, पक्ष्यांचे आवाज आहेत, खाली पाण्याचा ओहोळ ठेवलेला आहे, हरिण ठेवलेली आहे. तर लहान मुलांना फार मजा येईल आणि ते मूव्ह होतात तर त्यामुळे ते अजूनच छान दिसतं. तर आपण अजून आतमध्ये बघूयात. ऑलमोस्ट सगळेच वाईल्ड ॲनिमल यांनी इथे कवर केलेले आहेत. तर मी एकदम स्लोली व्हिडिओ चालूच ठेवते आहे, म्हणजे तुम्हाला असं वाटेल की तुम्हीही बघताय माझ्याबरोबर इकडे आणि तुम्हीही इथे प्रेझेंट आहात. सो ओव्हरऑल निऑन लाईट्सचं व्हेरी वेल प्रेझेंटेशन, रेखीव कामसुद्धा छान केलेलं आहे आणि सेव्ह ॲनिमल सेव्ह वाईल्ड लाईफ हा त्यांचा मेसेज आहे. वरती मोरसुद्धा त्याने ठेवलेला आहे, हा बघा इथे बसला आहे. तर आता आपण ॲक्च्युअल जिथे बाप्पा बसले तिथे जाऊयात. तर ओव्हरऑल जंगल, वड्याच्या पारंब्या, गुहेचं स्ट्रक्चर, पानं
आणि एकदम जंगल थीम एकदम छान पद्धतीने साकारली गेलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता सेव्ह वाईल्ड लाईफ इज अ मेसेज. आणि ज्या पद्धतीने हल्ली सिव्हिलायझेशन चाललेलं आहे तो इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मेसेज आय वुड से. इथे तुम्ही लहान मुलांचे जे मेन कार्टून कॅरेक्टर्स आहेत ते सुद्धा त्यांनी ठेवलेत आणि बाप्पा तर सुंदरच दिसतात, म्हणजे त्यांच्याबद्दल काय बोलायचं. तर इथे छोटे टॉटॉईज आहेत, फ्रॉग आहे, त्याच्यानंतर वरती मंकी आहेत आणि आपण इथून पडूयात बाहेर. ओव्हरऑल जोपर्यंत तुम्ही तिथे आहात तेव्हा एक मेसेज कंटिन्यू ते वाजवत आहेत विच इज व्हेरी गुड. This is our fourth Ganpati. नाव वी आर ॲट वाशी सेक्टर 17, वाशीचा महाराजा. असं म्हणतात की हे बाप्पा नवसाला पावणारे आहेत. दिस इज आय थिंक 4th इयर कंटिन्युअस आय एम विजिटिंग हिअर. आणि प्रत्येक वर्षी हा जो बाहेरचा सेट आहे तो एकदम अवाढव्य असतो. म्हणजे मला माहीत नाही तो कॅमेरामध्ये कसा दिसतो, पण ॲक्च्युअल जेव्हा तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी हे बघतात ते बघणं आणि कॅमेरामध्ये कॅप्चर केलेलं बघणं ह्याच्यामध्ये वास्ट डिफरन्स आहे. मायन्यूट डिटेल्स कॅप्चर केलेले आहेत आणि हा ओव्हरऑल जो सेट आहे तो एका राजवाड्यासारखा आहे. मग ते वरचं छत असो किंवा वापरलेलं झुंबर असो, पडद्यांनी केलेली आरास असो किंवा भिंतीवरती लॅम्पचं जे स्ट्रक्चर आहे जे पूर्वीच्या वेळेमध्ये लोक यूज करायचे, त्याचं जे ओव्हरऑल प्रेझेंटेशन आहे इट इज व्हेरी वेल, व्हेरी व्हेरी वेल. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे हे जे बाप्पा आहेत त्यांच्याकडे ही जी गदा आहे ती नेहमीच असते. तो मला त्याच्या पाठचं रिझन खरंच माहीत नाही. जर तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. या बाप्पांचे दंत, त्यांचा आशीर्वाद देणारा हात आणि पाय हे सगळं गोल्डच्या प्लेटिंगमध्ये आहे. आणि इथे लोक येऊन भरपूर सारे नवस करतात. म्हणजे हा तुम्ही मेटलचे उंदीर मामा बघू शकता, त्यांच्या एका कानामध्ये सगळेजण सांगतात. सो आमचा 5वा जो गणपती आहे तो वाशीचा राजा सेक्टर 1 वाशी हेरिटेज सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित यांच्या कंपाऊंडमध्ये आहे. आणि इथली जी थीम आहे ती आहे परशुरामांची. परशुराम हे 7 चिरंजीवींपैकी एक आहेत आणि त्यांचा परशु हे त्यांचं सगळ्यात महत्त्वाचे शस्त्र आहे. तर तुम्ही बाहेर बघितलं तर मोठे पोस्टर लावलेला आहे जो प्रिंटेड आहे, पण इट फील्स लाईक की ते स्वतः तिथे उभे आहेत. प्रचंड मोठं पोस्टर आहे. आणि आतमध्ये गेल्यानंतर गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे त्यांच्याही हातामध्ये असाच परशू घेतलेला आहे. गणेश मित्र मंडळ यांचं वर्ष 52 हे डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे. आणि मूर्ती एकदम छान आहे. म्हणजे कुठल्याही गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपण जज करूच शकत नाही. तो आत्तापर्यंत आम्ही काही गणपती कवर केलेले आहेत आणि याच्यानंतर आता बाकीचे जे गणपती आहेत ते इथूनच कवर करू. सो पाठी जो दिसतोय तुम्हाला तो वाशीचा राजा आहे आणि तिथे परशुरामाची थीम केलेली आहे. त्याच्याच अपोजिटमध्ये तुम्ही रस्ता क्रॉस केलात की इथे हा गणपती आहे. आपण आतमध्ये जाऊन बघूया. श्री क्षेत्र हरिश्चंद्रगड केदारेश्वर शिवमंदिर असं प्रत्येक वेळी वेगवेगळ्या शिवमंदिराची थीम हे लोक करतात. आणि मागच्या वर्षी सुद्धा मी इकडे व्हिजिट केलं होतं. तो लेट्स सी की आतमध्ये कशी थीम आहे. आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता. जाऊयात आतमध्ये. बाहेरूनच एकदम गुहेमध्ये जाण्याचं फील होत आहे. आणि पाऊस पडत असल्यामुळे वरून थोडे थोडे असे पाण्याचे थेंब त्या गुहेच्या वॉलवरून खाली पडत आहेत. सो इट फील सो कोल्ड. This is our sixth Ganpati Mandir. छोटीशी गुहा लावलेली इथे. गुहेमधून आपण आतमध्ये एंट्री करूया. चल. आतमध्ये एंट्री केल्यावर समोरच तुम्हाला शिवबाप्पा ध्यान करताना दिसतात. अँड इट फील्स सो रिअल. आतमधले प्रत्येक बारकावे हे व्यवस्थितपणे त्यांनी साकारलेले आहेत. आणि ओव्हरऑल जे ॲक्च्युअल शिवमंदिर आहे त्याचीच प्रतिकृती ही दिसते. गुहेमध्ये लाईट असो किंवा कोरीव काम केलेलं असो हे अप टू द मार्क आहे. आणि बिफोर आय फॉरगेट, जर तुम्ही आपल्या चॅनलचे पहिल्यापासून सबस्क्रायबर असाल तर तुमचे मनापासून आभार.
आणि जर तुम्ही या चॅनलला नवीन आला असाल तर डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. आता इथे तुम्ही बघितलं तर इथे 4 पिलर आहेत आणि हे 4ही पिलर आपले जे 4 युग आहेत ते रिप्रेझेंट करतात. मध्ये त्यांनी शंकर बाप्पांची पिंड ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती लोकांनी नवस म्हणून काही कॉईन्ससुद्धा टाकलेले आहेत. सो आय थिंक माझ्यासारखेच तुम्हाला किंवा इथे येणाऱ्या बऱ्याच लोकांना ह्या रिअल फील झालं असेल. सो द्वापार युग, त्रेतायुग, सत्ययुग आणि कलयुग. सो हे 4ही युग इज इक्वल टू ते 4 स्तंभ आणि सत्ययुग जर तुम्ही बघितलं तर ते ऑलरेडी संपलेलं आहे. मूर्तीबद्दल बोलायचं झालं तर दिस इज रिअली अ व्हेरी नाईस मूर्ती. शिवबाप्पांचीच थीम आहे त्यामुळे नंदीच्या गादीवरती म्हणू शकता गणपती बाप्पा विराजमान आहेत. सो दिस इज अ रिअली मस्ट विजिट प्लेस वेन यू आर कमिंग टू वाशी साईड. 7 गणपती बाप्पा हे वाशी डेपोच्या इथले गणपती बाप्पा आहेत आणि ही त्यांची मूर्ती आहे. पाठी कैलाश पर्वताचं डेकोरेशन आहे. सो मूविंग अहेड नाउ वी आर मूविंग टुवर्ड्स वाशी मार्केट. 8 गणपती बाप्पा ऑफ दिस गणपती बाप्पा व्लॉग डे 1. This is again 9th Ganpati Bappa of the Vashi market itself. So that's it for today. Day 1 is over. आपण 9 गणपती बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे. उद्या आम्ही मुंबईमधले गणपती बाप्पांचं दर्शन कवर करणार आहोत. सो स्टे ट्यून अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि सी यू सून.